नमस्ते सर्वांना, उज्ज्वला जर्नी या माझ्या व्हिडिओमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं मी स्वागत करते। डब्यात आज काय नवीन, ही आपली टिफिन सिरीज चालू आहे। रात्री मी मसूर भिजत घातलेला आहे, तो मी स्वच्छ धुवून घेत आहे। मसूर मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे। आणि ज्यावेळेस मसूर मी रात्री भिजायला घातला होता त्यावेळेस मी मसूर निवडून पाण्यात भिजत घातलेला होता। आता आपण फोडणीची पूर्वतयारी करून घेऊयात। फोडणीची मी पूर्वतयारी अशी केलेली आहे। कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, टोमॅटो, कढीपत्ता आणि हिरवी मिरची। आता आपण फोडणीची तयारी करून घेऊ। कढई तापलेली आहे आणि याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊयात। 3 पळी मी तेल टाकून घेतलेलं आहे। तेल तापले की याच्यामध्ये 1 टीस्पून मोहरी टाकून घेतलेली आहे, अर्धा टीस्पून जिरं, जो कांदा बारीक चिरलेला आहे तो याच्यात टाकून घेऊयात आपण। कांदा असा परतला की त्याच्यामध्ये आपण टोमॅटो परतून घेऊयात। कांदा आणि टोमॅटो चांगला मऊ होईपर्यंत परतून घेतलेला आहे। आता याच्यामध्ये आपण कढीपत्ता टाकून घेऊयात आणि हिरवी मिरची। आता मी मंद गॅसवरती सर्व परतून घेत आहे। मंद गॅसवरती परतलं की खाली तळाला पण लागत नाही आणि कांदा चांगला मऊ परतला जातो। त्याच्यासाठी आपण हे मंद गॅसवरती छान परतून घेऊयात। सर्व आता छान परतलेला आहे। मीठ टाकून घेणार आहोत, 2 टीस्पून मीठ, हळद अर्धा टीस्पून, लाल तिखट आपण 1 टीस्पून टाकलेला आहे, मटन मसाला, कांदा लसूण मसाला 2 टीस्पून। आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया। अख्खा मसूर आपण धुवून पाण्यात ठेवलेला आहे, तो आता निथळून असं त्यातून पाणी काढून याच्यामध्ये टाकून घेऊयात, फोडणीमध्ये टाकून द्यायचं। याच्यामध्ये पाणी ओतून घेऊयात। याच्यामध्ये पाणी ओतलं की खाली जी भाजी आहे ती तळाला पण लागत नाही आणि पाणी गरम झाले की आपण त्याच्यामध्ये ओतून घेणार आहोत आणि नंतर भाजी शिजून घेऊ। भाजीला वाफ छान बसलेली आहे। आता या ताटामधलं जे पाणी आहे ते आपण याच्यामध्ये टाकून घेऊयात। आणि भाजी आता आपण मंद गॅसवर शिजून घेऊ। जे आपण अगोदरच गरम पाणी टाकलं ना तेवढ्याच पाण्यामध्ये आपली भाजी छान अशी शिजलेली आहे। अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये आपली ही भाजी तयार होते। पहा, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा टिफिनसाठी आणि खाण्यासाठी पण खूप छान चवदार पण लागते ही भाजी। तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.